राज ठाकरे यांचा भाव वधारला। कर्नाटक राज्यातील निपाणीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी केली ठाकरेंच्या सभेची मागणी। शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा ठाकूर हिला निवडणूक आयोगाने बजावली नोटीस। करकरे यांच्या अवमान प्रकरणी चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मागितली माफी। औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली घोषणा। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार। न्यायमूर्ती गोगोई यांनी फेटाळले आरोप। भारतीय न्याय व्यवस्था अस्थिर व कमजोर करण्याचा कट रचल्याबद्दल व्यक्त केली चिंता। देशात हुकुमशाही असताना निवडणुका कशाला? काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा भाजपला सवाल। साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले शक्ती प्रदर्शन। मोदीच्या हाती देश सुरक्षित असल्याची दिली ग्वाही। राहुल गांधींनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले होते, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी केली मागणी। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विक्रीचा धंदा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी केली टीका। पवारांचा भाजपला सज्जड दम। नको त्या भानगडीत पडू नका, शरद पवारांच्या नादीला लागू नका, तुम्हाला महागात पडेल। मोदी टेररिस्ट ऑर्गनायझेशनचे सदस्य असल्याची बहुजन वंचित आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची बोचरी टीका। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात। समाजाने भाजपा शिवसेना महायुतीच्या पाठीशी उभा राहण्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे आवाहन। जवानांच्या पाठीशी समर्थपणे उभे राहणारे व शेतकऱ्यांची व्यथा जाणणारे, संवेदनशील व मर्दपणा दाखवणारे सरकारच दिल्लीत आणणार, उद्धव ठाकरे यांची इचलकरंजीत गर्जना। जातीपातीच्या राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन निरर्थक आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे बंद पाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे। गल्लीसाठी नाही तर दिल्लीसाठी नेता निवडा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कराड येथील सभेत आवाहन। नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक व सुलभ निर्णयामुळे वस्त्र उद्योगाला चालना मिळाली, आमदार नीलमताई गोरे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माडा, सांगोला येथील संजय शिंदे यांच्या विरोधकांची मोहिते पाटलांनी भाजपच्या विजयासाठी बांधली मोठ। मुख्यमंत्र्यांची कुर्डवाडीत तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कराडमध्ये आज सभा। देशभरातील 112 लोकसभा निवडणुकीकरताचा प्रचार सभेच्या तोफा आज थंडावणार, मंगळवारी होणार मतदान।